ग चला सलामीची जोडी अमान क्रमांक 1 चा गोलंदाज नेहमीप्रमाणे देवा पांडे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 ओव्हर 4 षटकांचा सामना असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. सलामीची जोडी टीम 94 कामन संघाकडून अमान व तन्मय आणि क्रमांक 1 चा गोलंदाज देवा पांडे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढाई. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेला फलंदाज अमान, त्याचप्रमाणे पहिल्या फेरीतील तिसरा सामन्यामध्ये ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटला होता तो म्हणजे देवा पांडे, अष्टपैलू खेळाडू. सामन्याला सुरुवात होत आहे. खोलवर टाकलेला चेंडू मात्र उजव्या स्टेच्या खूपच बाहेर. पंच मिलिंद बावकर यांचा वाईटचा इशारा येतोय आणि DRSचा वापर केला जातोय. रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच रुपेश कोळी. चला तिथपर्यंत तुम्ही फिल्डिंग सेटअप करून ठेवायचे. इट्स अ वाईट डिलिव्हरी. पंचांचा निर्णय अंतिम आहे. चला 15 मिनिटात तुम्हाला ही 3 षटकं पहिली कंप्लीट करायची आहेत. सुंदर असा फटका स्टँड अँड डिलिव्हर. जिथे मागच्या सामन्यामध्ये संपून ठेवलं होतं तीच पुनरावृत्ती करत असताना अमान इज ऑन फायर. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा अमान मागच्या सामन्यामध्ये 50 धाव पूर्ण केले होता तोच अमान. पुन्हा एकदा तीच फलंदाजी पाहायला भेटते अमान मार्फत. पुन्हा एकदा देवा सिंग देवा पांडे, पण त्यांचा वाईटचा इशारा येतोय उजव्या स्टेच्या खूपच बाहेर. जास्त जोराने टाकण्याचा प्रयत्न होता मात्र दिशा भरकटली आहे. 51 धाव मिळते. या 51 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात हलकासा टोलवलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण. एखाद्यावर समाधान मानावं लागेल अमान याला. देवा पांडे आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले आहेत. 9 धावा खर्च केलेल्या आहेत. सुंदरची सुरुवात म्हणावी लागेल टीम 94 कामन संघाची. टीम 94 कामन संघ. सुंदर असा चेंडू खोलवर टाकलेला चेंडू स्वतः बॅक टू द बॉलर खेळला होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल.
चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 9. चेंडू टाकून झाला 3. पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा सज्ज होतोय देवा पांडे. वुडलँड स्पॉटला टाकलेला चेंडू एकदा पूर्ण, दुसरा धावसाठी प्रयत्न, मात्र एखाद्यावर समाधान मानावं लागेल. तन्मयच्या बॅटमधून निघालेला हा फटका. धावसंख्या झाली ती 10. अमान वैयक्तिक 2 चेंडू 7 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. तन्मय 2 चेंडू 1 धावसंख्येवरती नाबाद खेळत आहेत. चेंडू टाकून झाले 4. धावसंख्या खर्च केले 10. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात एखाद्यावर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा अमान याला सुंदर असा कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तदनंतर 2 अवांतर धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र स्वतःला सावरलेला आहे देवा पांडे यांनी. 5 चेंडू टाकून झाले 11 धावसंख्या खर्च केलेली आहे. मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या देवा पांडे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. जवळजवळ 13 ते 15 पावलांचा रनअप. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. वेगवान चेंडू, भन्नाट असा पेस. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. टीम 94 कामन. क्रमांक 2 चं षटक घेऊन येतात अविनाश स्वतः कर्णधार. कार्तिक 11 संतोष भुवन. पहिल्या सामन्याचा विचार केला गेला तर 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुंदर अशी फलंदाजी केली होती देवा सिंग आणि देवा पांडे यांनी. वैयक्तिक 44 धावसंख्येवर नाबाद राहिला होता देवा पांडे. पुन्हा एकदा अविनाश सज्ज होतोय. क्रमांक 2 चं षटक. 4 षटकांचा सामना. सुंदर असा चेंडू, स्लोअर वन टाकलेला चेंडू, हलकीशी अपील केलेली आहे. आत्मविश्वास कमी दिसतोय आणि सरळ फेटाळून लावलेला आहे. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 11. पुन्हा एकदा सज्ज होतोय अविनाश. पुन्हा एकदा खोलवर टाकल्या चेंडू आणि सुंदर असा झेल म्हणावा लागेल. अमान याची खेळीला पूर्ण विराम लागतोय. अमान बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. क्रमांक 3 चा फलंदाज राहिल अन्सारी येतोय. एक हार्ड हिटर फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये शांतपणे फलंदाजी केली होती.
अपेक्षा आहे टीम 94 संघाला. चला घाई करायची आहे. अजून आपल्याला पुढचे 4 सामने खेळवायचे आहेत. सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा स्लोअरवर टाकलेला चेंडू, हलका सडवलेला मिड विकेटच्या दिशेने. एका धावावर समाधान मानावं लागेल. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत रोखून ठेवलेला आहे टीम 94 कामन संघाला. या डावातील पहिला चेंडू जेव्हा पडला होता तेव्हा 8 धावा खर्च केल्या होत्या संतोष भवन संघाने. तदनंतर मात्र स्वतःला सावरलं, फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केला मागच्या 11 चेंडू मध्ये. 8 पुन्हा एकदा बॅकची कडा. तन्मय यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. तन्मय बॅक टू द पॅव्हिलियन. नाही बुलेट स्कोडा नको तो गोडा. डीजे चला नेक्स्ट बॅट्समननी लगेच त्वरित यायचं आहे मैदानामध्ये. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. मनीष येतोय नवीन फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. मनीष यांनी सलामीला आलेला होता. धावसंख्या झाली ती 12. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम 94 कामन मागच्या सामन्यामध्ये धावांचा डोंगर उभा केला होता. स्लोअर वन चेंडू पुन्हा एकदा. सुंदर अशी गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले आहेत अविनाश याचे. 5च्या 5ही चेंडू त्यांनी स्लोअर वन चेंडू टाकलेले होते. सुंदर अशी गोलंदाजी. एक वेगवान गोलंदाज आहेत, मात्र चेंडू मध्ये व्हेरिएशन्स भरपूर आहेत. आता मात्र फास्ट टाकलेला चेंडू सरळ भिरकावून लावलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. कोचिवडा संघाचं देखील आगमन झालेलं आहे. एक फ्रेश स्टार्ट असेल त्यांच्या मार्फत देखील. क्रमांक 3 चा गोलंदाज अमान येतोय. अमन तिवारी मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली होती. पहिल्या चेंडूवर षटकार खाऊन देखील सुंदर गोलंदाजी केली होती. मात्र सुंदर असा चेंडू, फ्लायटेड डिलिव्हरी होती. चेंडू निर्धाव जातोय. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा अमान सज्ज होत आहे. रायल अन्सारीला कुठेतरी रोखून ठेवलेला आहे. धावसंख्या ती 18. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा अमन सज्ज होत दुसरा चेंडू टाकण्यासाठी. आणण्याच्या प्रयत्नात मात्र एकदा अपूर्ण. तेव्हा पांडे. एका धावावर समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या झाली ती 19. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चेंडू टाकून झाले. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा अमन सज्ज होतो मनीष साठी. पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी. चेंडू कायसा समजत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 19. सुंदर अशी गोलंदाजी अमन मार्फत. 8 ते 10 पावलांचा रनअप. मला वाटतं गुगली टाकला होता. सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज होतं अमन.
काय गोलंदाजी होते अमन मार्फत. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. सुंदर अशी गोलंदाजी, वारंवार चांगली गोलंदाजी होते अमन मार्फत. आतापर्यंत 5 चेंडू टाकून दिलेत, फक्त आणि फक्त 1 धावा खर्च केलाय. सुंदर गोलंदाजी. टीम 94 संघाला काहीसं रोखून ठेवलेलं आहे अमन यांनी. आकुट्यापेचा चेंडू, मात्र तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ज्या ताकदीची गोलंदाजी होते त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील होते. 2 धावा काही रोखू शकला नाही आणि या 2 धावाने धावसंख्या येऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. षटक संपते 3 षटकांच्या समाप्तीनंतर. टीम 94 कामन प्रथम फलंदाजी करत असताना 21 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धन्यवाद DJ. चला, चहाची सोय झालेली आहे. सर्व प्रेक्षकांना चहा भेटेल. तुम्हाला तुमच्या जागेवरती चहा भेटेल, कुठे जायची गरज नाही. चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. चोकोबार फॅमिली तर्फे हा चहा असेल. बटर पण आले, किंवा बटर पाहिजे असेल तर ती पण आहेत. शेवटचा गोलंदाज, 4थ्या षटकाचा गोलंदाज येतोय मेहफूज. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला अमन यांची. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या अमन यांनी. मेहफूज येतोय, क्रमांक 4चा गोलंदाज. शेवटचा षटक, हाणामारीचं षटक. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि सरळ स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम सिक्सर. धन्यवाद DJ. पहिल्याच चेंडूवर प्रहार केला जातोय. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. आणि शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचतोय राहिल अन्सारी. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या येऊन पोहोचते ती 27 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज मेहफूज राहिल साठी. पुन्हा एकदा टक्कन असा आवाज आला आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद DJ. जसा बॅटला लागला चेंडू तसंच त्या चेंडूवर ते लिहून ठेवलं होतं की बाबा तू जा षटकाराच्या सीमारेषाच्या बाहेर. आणि 6 धावाने धावसंख्या पुढे येऊन पोहोचते ती 33 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 चेंडूवर 2 प्रहार केले जात आहेत. धावसंख्या झाली 33. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. राहिल यांच्यासाठी माहितीसाठी 2 चेंडू 2 षटकार आले. 3ऱ्या चेंडूवर जर षटकार आला तर 500 रुपयाचा पारितोषिक चोकोबार फॅमिली तर्फे भेटेल राहिल साठी. फुल टच चेंडू सरळ भिरकावून लावलाय. मला वाटतं झेल असू शकतो. मला वाटतं सूर्यकिरण आलं होते डोळ्यावरती. 2 धावा आरामात पूर्ण करतायत आणि नो चेंडूचा इशारा येतोय. नोचा इशारा येतोय. पंच मिलिंद बावकर यांचा रिव्ह्यू घेतला जातोय. DRS घेतला जातोय. शांत शांत अकबर भाई, थोडा थंडा ले लो. अंपायर रिव्ह्यू आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे. सर रुपेश कोळी. इट्स अ नो डिलिव्हरी. नो येतोय.
फ्री हिटची संधी. राहिल अन्सारी. या चेंडूवरती 3 धावा भेटलेल्या आहेत. फ्री हिटची संधी. धावसंख्या तरी ती 36. तीन षटकांमध्ये फक्त 21 धावसंख्या होती. मात्र या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये फक्त 15 धावसंख्या आलेली आहे. सुंदर असा फटका झेल असू शकतो. मात्र वन बाउन्स. दन 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 चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या येऊन पोहोचली 40 धावसंख्येवर. खूपच सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल राहिल यांच्या मार्फत. वैयक्तिक 20 धावसंख्येवर नाबाद खेळतायत. सुंदर असा फटका आउट ऑफ द पार्क. जवळजवळ 100 मीटर वरती गेला असेल हा चेंडू. षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या झपाट्याने वाढते. पहिल्या 3 षटकांमध्ये 21 धावसंख्या होती. मात्र तदनंतर शेवटच्या 4 चेंडूमध्ये जवळजवळ 25 धावसंख्या आले. राहिल इज ऑन फायर. राहिल अन्सारी ऍट इट्स बेस्ट. षटकार. धन्यवाद डीजे. या स्पर्धेतील मला वाटतं सर्वात लांब गेलेला हा षटकार असू शकतो. मोठा रस्त्याच्या पलीकडे गेलेला आहे. 5 चेंडू मध्ये 31 धावसंख्या खर्च करतोय मेहफूज. शेवटचा चेंडू. या डावातील शेवटचा चेंडू. अजून एक ऑन साइडला हाय अँड हँडसम. षटकाराची तिकडी पूर्ण करत असताना 500 रुपयाच्या मानकरी ठरतात राहिल अन्सारी. धावसंख्या झाली ती 58 आणि 59 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ते म्हणजे कार्तिक 11 संतोष भवन संघासमोर. कोणी स्टार
थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय चॉकोबार ग्रुप आणि चॉकोबार चषक 2026 सुरू असलेला सामना टीम 94 कामन आणि कार्तिक 11 संतोष भुवन या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये टीम 94 कामन या संघाने ठेवलेला आहे. पंचांचा अधिकृत इशारा येतोय सामन्याला होते सुरुवात. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. कार्तिक 11 संतोष भुवन संघ, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. यानंतर होणारे सामने कमी षटकांचे खेळवले जातील, कारण या स्पर्धेमध्ये आज अंतिम दिवस आहे आणि त्याच मुळे जर पाहिलं तर सेमी फायनल आणि फायनलचा सामना एक्स्ट्रा आपण खेळवणार आहोत आजच्या दिवसामध्ये. त्यामुळे जर पाहिलं वेळेचं नियोजन करा, वेळेवरती खेळा आणि खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं तर वेळ भरपूर खर्च होतोय. काय जबरदस्त बॅटिंग केली, धुवाधार बॅटिंग. राहिल अन्सारी नावाचं वादळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्या बॅटमधून तब्बल जर पाहिलं तर 33 धावा, 8 चेंडूचा त्याने सामना केला. 38 धावा राहिलच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली. 38 धावा आणि 10 चेंडूचा सामना केला. 5 षटकार आणि चौकार देखील पाहायला मिळाला. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. कार्तिक 11 संतोष भुवन संघ, भरपूर वेळ खर्च होतोय. तब्बल 38 धावा पहिल्या डावामध्ये राहिलच्या बॅटमधून. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये भरपूर कमी धावा होत्या, फक्त 21 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये 37 धावा मेहफूजच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण या मॅच मध्ये अमान शेख लवकर बाद झाला, तन्मय पाटील देखील लवकर बाद झाला, मनीष तारवीला लवकर मैदानावरती पाठवलं, त्याच्या बॅटमधून षटकार, परंतु त्याने भरपूर संघर्ष केला. परंतु राहिल अन्सारी आशेचा किरण बनला आपल्या संघासाठी आणि जबरदस्त बॅटिंग त्याने केली आणि संघाला जर पाहिलं तर 58 धावांवरती नेऊन ठेवलं आणि 59 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी अनिल सावंत आणि त्याच्या सोबतीला देवा सिंग हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती प्रिन्स यादव हा गोलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल या मॅच मध्ये, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, फटका फसलाय मिड ऑफला. अमान शेख आहे त्या ठिकाणी, मिस्टेक होणार नाही. याही मॅच मध्ये अनिल सावंत लवकर बाद होतोय. पहिला धक्का या मॅच मध्ये. थँक्यू. चला स्पीडअप करा, लवकर फलंदाज मैदानावरती पाठवायचा, वेळ खर्च करू नका. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली प्रिन्स यादवने. फलंदाज अनिल सावंतला बाद केलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला त्या ठिकाणी अमान होता. कमालीचा झेल अमानने टिपलाय आणि इथून जर पाहिलं ना तर धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 59 धावांचं टार्गेट आहे 4 षटकामध्ये. मागील मॅच मध्ये 67 धावा 5 षटकामध्ये बनवल्या होत्या कार्तिक 11 संतोष भुवन या संघाने. त्यामुळे याही मॅच मध्ये या धावा बनवू शकतात, परंतु तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, प्रबल इच्छाशक्ती, ध्येय तुम्हाला ठेवावे लागतील आणि खऱ्या अर्थानं या धावसंख्येकडे वाटचाल करावा लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रिन्स यादव, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करतो. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी धावतात, प्रयत्न चांगला आहे आणि ते झेल कंप्लीट केलेला आहे. फलंदाज बाद अक्षय कोल्हा आहे त्या ठिकाणी आणि कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. कार्तिक 11 संतोष भुवन या टीमला बसलाय. फलंदाज बाद. थँक्यू. देवा पांडे या मॅच मध्ये लवकर बाद झालाय. मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. ते देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला त्या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षय कोल्हा जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. लॉंग ऑन वरून लॉंग ऑफला आले, कमालीचा जजमेंट पाहायला मिळाला. आज जर पाहिलं तर टीम 94 कामन संघाची फिल्डिंग कमालीची पाहायला मिळते. बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे आणि गोलंदाजीमध्ये तर भरपूर इम्प्रेस केलाय. या षटकामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीला 2 धक्के दिलेत, सलग 2 चेंडूवरती 2 विकेट बाद केलेत गोलंदाज प्रिन्स यादवने आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजाने घेतलेली नाही आहे.
इथे संधी आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल प्रिन्स यादवला. नवीन फलंदाज दुर्गेश मैदानावरती दाखल झाला. बॉलिंग ट्रॅक वरती प्रिन्स यादव हॅट्रिक बॉल. चॉकोबार चषकातील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार हो. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुट पंच पाहायला मिळाला. कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव मिळेल. काय गोलंदाजी केली आहे. दबाव टाकलाय सुरुवातीपासून. 59 धावांचं टार्गेट. सुरुवातीची 3 षटकं पहिल्या डावामध्ये कार्तिक इलेव्हन संतोष भुवन या संघाने अधिराज्य गाजवलं, परंतु शेवटच्या षटकामध्ये राहिल अन्सारीने तब्बल 37 धावा घेतल्या आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं टोटल उभारलंय कार्तिक इलेव्हन संतोष भुवन या संघाच्या विरोधात या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रिन्स यादव ओव्हर द विकेट. हो, खोलात टाकला होता. डिगआउट करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. काऊ कॉर्नर फेजला मिड विकेट रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव. वा, जबरदस्त कामगिरी फिल्डर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 2 धावा. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 20 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. आणि टीम 94 कामन संघाच्या गोलंदाजाविरोधात बॅटिंग करत असताना भरपूर साऱ्या फलंदाजांना जर पाहिलं तर अनेक साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागलंय. याही मॅच मध्ये अगदी तसंच काही दृश्य मैदानावरती पाहायला मिळालंय. हो, यावेळेस फटका केल्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत कव्हर रिजनला. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धनराज त्या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी पोहोचले होते. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 4 या आकड्यावरती. दबाव टाकलाय पहिल्या षटकामध्ये. दबाव टाकलाय फलंदाजांवरती. दबाव टाकलाय कार्तिक इलेव्हन संतोष भुवन या संघावरती. कारण या मॅच मध्ये महत्वाचा फलंदाज देवा पांडे लवकर बाद झालाय आणि ती जबाबदारी जर पाहिलं तर फलंदाज दुर्गेशला स्वीकारावी लागेल. आणि एका बाजूला जर पाहिलं तर देवा सिंग त्याच्याही बॅटमधून धावा आलेत, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका. दुर्गेशच्या बॅट मधून बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर सरळ बॅटनं चेंडूला लॉफ केलं होतं लॉंगर रिजनला. त्या ठिकाणी फिल्डर होते आणि त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या डावामध्ये पहिल्या षटकार फलंदाज दुर्गेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. येणारे 18 चेंडू आणि आणखीन 49 धावा या मॅच मध्ये कार्तिक इलेव्हन संतोष भुवन या टीमला बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मनीष तारवी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज, वेगाचा बादशाह, तेज तरार गोलंदाजी करण्यासाठी मनीष तारवी जाणला जातो. मागील मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. याही मॅच मध्ये कॅप्टनने त्यावरती विश्वास दाखवलाय. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी त्याला इन्व्हाइट केलाय, परंतु एका बाजूला देवा सिंगला देखील या मॅच मध्ये आक्रमक व्हावं लागेल, कारण येणारे 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस समोरच्या दिशेने आणखीन एक मोठा फटका. चेंडूला पाठवलाय. 7 धावांसाठी षटकार. थँक्यू. त्या ठिकाणी क्रीडा रसिक आहे त्या मुलाने झेल पकडल्या. आपण यायचे आपल्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं क्रीडा रसिकांसाठी देखील पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. सीमारेषेच्या पलीकडे झेल पकडा आणि 100 रुपयाचा पारितोषिक आणि त्या मुलाला मिळालाय. यायचंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मनीष तारवी. मनीष यांच्या विरोधात आक्रमण केलंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मनीष वेगवान गोलंदाज आहेत आणि त्याचा वेग तोडून समोर फटका खेळणं कठीण असतं, परंतु फलंदाज देवा सिंग यांनी सोपं करून दाखवलंय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, खोलात टाकलाय. डिगआउट केलाय. समोरच्या दिशेने गॅप मध्ये इंटू द गॅप खेळत फिल्डर अमान शेख त्या ठिकाणी आलेत. फिल्डिंग चांगली आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 18 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात मनीष तारवीनं, कारण त्याच्या विरोधात देवा सिंग आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला ठाऊक आहे 59 धावा बनवायच्यात. इथून आक्रमण करणं गरजेचं आहे आणि तेच आक्रमण सध्या तरी मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हो, खोलात टाकलाय. आणखीन एक यॉर्कर लाईनचा चेंडू होता. डिग आउट केलाय. अगदी खोतून काढलाय या बॉलला. फक्त एकच धाव मिळेल. काय अॅक्युरेसी पण पाहायला मिळतो या ठिकाणी. तेजस वैदी या क्रीडा रसिकाने झेल टिपलाय आणि चॉकोबार फॅमिलीच्या वतीनं त्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाते.
खऱ्या अर्थानं प्रत्येक क्रीडा रसिकासाठी हे पारितोषिक आहे. मैदानाच्या बाहेर तुम्ही झेल पकडा आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज कमवा. काय जबरदस्त संकल्पना. चॉकोबार ग्रुपचं कौतुक करावं लागेल. लहाना थोरांपासून प्रौढ व्यक्ती या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांची ही संकल्पना. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित झालेला नाही आहे. लॉंग रिझनला त्या ठिकाणी फिल्डर धावतायत, परंतु फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले ते 20 या आकड्यावरती. येणारे 14 चेंडू, 39 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी आणखीन 39 धावा बनवायच्यात. देवासिंग इथे प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाजी देखील तितक्याच चांगल्या दर्जाची आतापर्यंत केली जाते. जरूर षटकार आलाय, परंतु कमबॅकही केलाय मनीष तारवीने. गोलंदाज तयार मनीष तारवी. फुल टॉस बॉल. यावेळेस जर पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला फिल्डर वेगाने धावलेत. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 22 धावा. येणारे 13 चेंडू, 37 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, अनेकदा आपण पाहिलंय. याही स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना आजच्या दिवसामध्ये 67 धावा डिपेंड देखील न होताना पाहिल्या. कारण इथून जर पाहिलं तर 67 धावा मागील मॅच मध्ये बनल्या होत्या. त्यामुळे याही मॅच मध्ये 59 धावा बनवण्याचा प्रयत्न संतोष भुवन संघ नक्कीच करताना पाहायला मिळेल. हो, इथे उडवलाय. वाह, व्हॉट अ शॉट. सुरेख फटका. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. देवासिंग यांच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय बॉटम एंडचा वापर केला. हेलिकॉप्टर उडवलाय. वा, स्टँड अँड डिलिव्हर. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज देवासिंगच्या बॅट मधून. काय बॉटम एंड आहे. कमालीचा बॉटम एंड पाहायला मिळाला. स्ट्रोक वरती नियंत्रण होतं आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला देवासिंग याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. 28 धावा. येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. थँक्यू. येणारे 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त पलटवार केलेला आहे कार्तिक 11 संतोष भुवन या संघाने. देवासिंग रंगात येऊ लागले. दुर्गेश देखील रंगात आलेत. दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत आणि चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. मॅच बनली आहे खऱ्या अर्थानं आणि इथून जर पाहिलं तर मॅच खऱ्या अर्थानं ऑन झाली आहे असंच म्हणावं लागेल. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती निवृत्ती. यावेळेस देखील हॅमर्ड केलाय. समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अमान आहे, परंतु त्याला बेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय. दुर्गेश यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार फटका. आलाय चौकार. थँक्यू. काय चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच हॅमर्ड केलं होतं. वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर होते, त्याला भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना दुर्गेश यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. गोलंदाज निवृत्ती पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला फिल्डर आहेत, परंतु लॉंग ऑनचे फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल केला जाणार नाही. फिल्डिंग चांगली आहे अक्षय कोल्यांच्या माध्यमातून. फक्त एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 33 धावा. येणारे 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये येणारे 4 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील. काय जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळते खऱ्या अर्थानं. देवासिंग आणि दुर्गेश या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते. परंतु येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 26 धावा बनवायच्या हा सामना जिंकण्यासाठी. परंतु एका बाजूला टीम 90 वर कामन संघ देखील चांगली कामगिरी करतायत. विकेट तयार. हो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर अनपेक्षितपणे उचली. लाऊड अपील. पंचांनी इथे स्पष्ट नकार दर्शवलाय. काय वेगवान चेंडू होता. स्नॉटर होता खऱ्या अर्थानं आणि खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. नायगावच्या या क्रीडांगणावरती मातीचा सुगंध देणारा चेंडू खऱ्या अर्थानं फलंदाज देवासिंग साठी. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. टॉस झाला होता पडल्यानंतर. पूल करण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे लाईन मिस केली. आणखीन एक चांगला चेंडू निवृत्ती यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. येणारे 9 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त कमबॅक केलाय गोलंदाज निवृत्तीने. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट.
हो यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू आहे सोडून दिलाय, परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 34 धावा. येणारे 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, 4 षटकांचा सामना आहे. आज जर पाहिला तर क्रीडा रसिकांची गर्दी देखील या सामन्यासाठी पाहायला मिळते. दोन्ही बलाढ्य संघ आणि 2 बलाढ्य संघामधील हा सामना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा खराब बॉल सातत्याने सलगचे 2 चेंडू वाईड आलेत. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाली. दबाव जाणवते खऱ्या अर्थाने निवृत्ती या गोलंदाजावरती, कारण या षटकामध्ये त्याच्या विरोधात जर पाहिला तर मोठा फटका जरूर आलाय आणि परंतु तदनंतर त्याने कमबॅक केलाय, परंतु मागील 2 चेंडू त्याचे वाईड राहिलेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. यष्टांच्या मागे मास्टर माइंड अकबर शेख आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर चर्चा झाली आहे कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी, कुठल्या लेंथ वरती, कोणत्या लाईन वरती. सातत्यानं गायडन्स केलं जातं, परंतु समोर देवा सिंग आहे, त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आलेत आजच्या दिवसामध्ये. हो यावेळेस देखील टॉस झाला होता टप्पा पडल्यानंतर चेंडू, परंतु आणखीन एक दिशाहीन चेंडू आहे. खराब बॉल पाहायला मिळतोय. सलगचे 3 चेंडू वाईट टाकलेत. इक्वेशन समीकरण बदललंय. येणारे 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 23 धावा. काय रंगतदार सामना संतोष भुवन संघ पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधात टीम 94 कामन संघ. दोन्ही दमदार संघ आहेत आणि या 2 दमदार संघामधील हा सामना सुरू आहे. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. देवा सिंग यांच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा आलाय, षटकार. थँक्यू. काय फटका सजवलाय, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळते. देवा सिंगच्या बॅट मधून फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी 6 वाला षटकार या मॅच मध्ये फलंदाज देवा सिंगच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 42 धावा. येणारी 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 17 धावा. दबाव निर्माण झालाय टीम 94 कामन संघावरती, कारण या षटकामध्ये सलगचे 2 मोठे फटके आलेत फलंदाजाच्या बॅट मधून आणि कुठेतरी दबाव निर्माण झाला. इथून कमबॅक करावं लागेल निवृत्ती या गोलंदाजाला, कारण येणारे 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार, निवृत्ती. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला देवा सिंग. यावेळेस देखील आणखीन एक ऑन द राईज. वाह वाह वाह, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज देवा सिंगच्या बॅट मधून. आणखीन एक ठोकलाय षटकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते. निवृत्ती या गोलंदाजावरती दबाव टाकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. ऑन द राईज हॅमर्ड केलाय. वा काय ताकद झोकली या फटक्यामध्ये. सरळ बॅटने लॉंग ऑफला उडवलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळाला देवा सिंगच्या बॅट मधून. 30 धावांवरती तो खेळतोय. 9 चेंडूचा त्याने सामना केलाय. कमालीची बॅटिंग. निवृत्तीने आतापर्यंत या षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च केल्यात. 20 धावा खर्च केल्यात आणि तू कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल या चेंडूवरती. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळते. बॅकफुटला गेले होते पॉईंट क्षेत्रामध्ये, चेंडूला केवळ ढकललाय. त्या ठिकाणी राहील अन्सारी आहेत. फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे 49 धावा. येणारे 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. या मॅच होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवले फलंदाज देवा सिंगनं. लाजवाब बॅटिंग केली. अगदी सामना फसला होता, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा बनल्याच नव्हत्या. या षटकामध्ये धावा बनल्यात. या षटकामध्ये दबाव आलाय आणि या षटकामध्ये कमबॅक केलाय कार्तिक 11 संतोष भुवन नाला सोपार या संघाने, असंच म्हणावं लागेल. येणारे 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती राहील शाहिद अन्सारी. ज्या फलंदाजाने पहिल्या डावामध्ये या उभ्या मैदानाला षटकारांची आतिषबाजी दाखवली, या उभ्या मैदानावरती षटकार चौकारांचा वर्षाव केला, तोच खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. परंतु इथे वेगळी भूमिका असेल. 6 चेंडू मध्ये 10 धावा त्याला डिपेंड करायच्यात. आज सर्वोत्तम खेळ राहीलनं केलाय, अमानने देखील केलाय, परंतु गोलंदाजीमध्ये दमखम दाखवावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये कशी चांगली कामगिरी करावी ना राहील अन्सारीला ठाऊक आहे. आणि खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना महत्वाची भूमिका त्याची देखील राहील.
6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला देवा सिंग, त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये जबरदस्त धावा आलेत. तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हो, पहिलाच बॉल. यावेळेस पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. दिशाहीन चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये टीम 94 कामन संघाने जी गोलंदाजी केली होती ना, ती गोलंदाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळत नाहीये. कारण निवृत्ती या गोलंदाजावरती आक्रमण केलं गेलं. राहिल देखील पहिला चेंडू टाकत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च करतोय. यावेळेस देखील ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न करतोय. इथे चेंडू आलाय वाईट बॉल, परंतु इथून राहिलला आक्रमण करावं लागेल. कारण आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा वापर गोलंदाज राहिल अन्सारीला करावा लागेल आणि त्यासाठी राहिल अन्सारी जानला देखील जातो. येणारे 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. हो, यावेळेस बॅटची लिडिंग एज लागली आहे. त्या ठिकाणी यष्टांच्या मागे हकीम खान चांगली फिल्डिंग करतोय. फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 52 धावा. येणारे 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 7 धावा. या मॅच मध्ये काय रंगतदार सामना होता. खऱ्या अर्थानं देवा सिंगनं या मॅच मध्ये लाजवाब कामगिरी केलेली आहे. मॅच रंगली आहे, मॅच बनवली आहे आणि मॅच घडली आहे आणि घडवणारा मैदानावरती देवा सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस बॅकफुटला गेली. स्ट्रोक साठी जागा बनवली. पॉइंट क्षेत्रामध्ये केवळ चेंडूला ढकललाय, परंतु चेंडूची फेकी थोडीशी खराब राहिली. फक्त एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 53 या आकड्यावरती. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू आणि 6 धावा. प्रत्येक चेंडू, प्रत्येक पाऊल या मॅच मध्ये राहिल अन्सारीला अलगदपणे टाकावं लागणार आहे. चांगल्या धाटणीची गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. राहिल अन्सारी. हो, यावेळेस जर पाहिला तर गॅप मध्ये खेळलेत. लॉंग लेग रिजन मध्ये फिल्डर नाहीये. वॅकेंट एरिया. बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक चौकार या मॅच मध्ये फलंदाजाच्या बॅट मधून. साऱ्या महाराष्ट्राने जपून ठेवलाय भावाला मनानं. साऱ्या महाराष्ट्राने जपून ठेवलाय भावाला थँक्यू. मनानं. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. देवा सिंग जबरदस्त कामगिरी करतायत. इथे महत्वाचा फटका आलाय. वॅकेट एरिया होती. लॉंग लेग रिजन मध्ये कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाल्या 4 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 57 धावा. येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज राहिल अन्सारी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओ, यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय. फक्त चेंडूला ढकललाय. तिथे फिल्डिंग खराब. 1 धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय आणि इथे सामना जिंकलेला आहे. कार्तिक 11 संतोष भुवन या संघाने टीम 94 कामन या बलाढ्य संघाचा पराभव केलाय. काय जबरदस्त कामगिरी. अफलातून कामगिरी कार्तिक 11 संतोष भुवन संघाने केलेली आहे. कारण टीम 94 कामन एक मोठा संघ आहे आणि या मोठ्या संघाचा पराभव केलाय. 4 षटकामध्ये 59 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या धावा डिपेंड करता आलेल्या नाहीये आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे वन अँड ओनली मिस्टर देवा सिंग. या देवा सिंग आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. चला लगेच प्रकाश 11 खोचिवडा आणि कार्तिक 11 संतोष भुवन आपण यायचंय. राहिल अन्सारी आपण यायचंय. आपल्यासाठी कॅश प्राइज आहे. राहिल अन्सारी आपण कॅश प्राइज घेऊन जायचंय. देवा सिंग आपण यायचंय. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळणार आहे. खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. चला कार्तिक 11 संतोष भुवन संघाचा कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. वेळेची दिरंगाई करू नका. फास्ट या कॅप्टन, फास्ट या, धावत या. आदरणीय सन्माननीय मनोहरजी भाटकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय देवा सिंगला. कॅप्टन लगेच आपण यायचंय. कॅप्टन देखील या. आपण लगेच टॉस करतोय. काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. टीम 94 कामन संघ या महत्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजी खराब राहिली आणि देवा सिंग राहिलेला आहेत मॅन ऑफ द मॅच हिरो. मी साहेबांना विनंती करतोय मनोहरजी भाटकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. आकर्षक मेडल आणि तदनंतर आकर्षक कॅप दिली जाते.
आणि सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले होते. यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून दिले जाते देवा सिंगला. चला खोचिवडे संघाचा कॅप्टन आपण यायचा 3 षटकांचा सामना असेल तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जातोय. खोचिवडे संघाचं कॅप्टन यायचंय स्वप्नील या. एका बाजूला जर पाहिलं तर चॉकोबार ग्रुप असं नाव आहे आणि एका बाजूला गोल्डन किक. आपण साहेबांच्या शुभ असते टॉस करतोय. कॉइन स्पिन करायचंय. कॉल कोण करणार? चॉकोबार असा कॉल आलेला आहे आणि आलेला आहे या ठिकाणी गोल्डन किंग म्हणजेच खोचिवडे संघ